टीईटी पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रविवारी सोलापुरात तीव्र आंदोलन करण्यात आलं। कन्ना चौकात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या पोस्टरवर अंडी फोडून सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नीट परीक्षेनंतर आता टीईटी परीक्षेतही पेपर फुटी झाल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत वारंवार होत असणाऱ्या या गैरप्रकारांमुळे लाखो तरुणांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी मनसेचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी राज्य सरकारवर टीका करत सरकार आमदार फोडण्यात व्यस्त असून आता पेपरही फोडले जात आहेत असा टोला लगावला। साहेब, आज काय तुम्ही अंत्यफुकून आंदोलन केलं, काय तुमचे प्रमुख मागणी? हे पहा, या देशामध्ये, या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार जोपर्यंत या देशामध्ये, या राज्यामध्ये जे गेली 12 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे, या सरकारचा भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे की मध्यंतरी जर तुम्हाला माहित आहे, नीटचा पेपर फुटून 1 महिना झाला नाही। या नीटचा पेपर फुटल्यानंतर 17 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। त्याची अजून शाई सुद्धा पुसली नाही। आज जो महाराष्ट्र हे शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणून भारतामध्ये एकेकाळी ओळख महाराष्ट्राची होती, परंतु या महाराष्ट्रामध्ये जे शिक्षक भरतीसाठी जे डीएडचे मुलं आणि जे काही शिक्षक आहेत यांच्यासाठी टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही जी परीक्षा होती, ह्या परीक्षेसाठी साधारणतः 6 लाख ते 7 लाख विद्यार्थी बसले होते। जे या परीक्षेचा गेली 6 महिने अभ्यास केले होते। ही परीक्षा ज्या सेंट्रलवर आहे, म्हणजे साधारणतः कालचं होतं 1028 किंवा 1200 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होती। याची पूर्ण नियोजन सीसीटीव्ही पासून सर्व ओके झालं होतं। ग्रामीण भागातला माझा शेतकऱ्याचा मुलगा जो डीएडचा परीक्षा दिलेला, जो यासाठी घरातून निघला, जो स्वतःच्या एखाद्या गावामध्ये जर ह्या शिक्षणासाठी, या परीक्षेसाठी किंवा ट्युशनसाठी, क्लासेससाठी एखाद्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी राहतो, जो 3000च्या मेससाठी एक वेळचं जेवण करून याचा अभ्यास केला जातो, या परीक्षेचा पेपर काल अचानक फुटला। म्हणजे दिल्लीतून फुटला। या पेपरची डील झाली म्हणून 1.5 कोटीला, जे बिहारी आणि हरियाणाची लोक आहेत। आणि मुळात मला एक सांगा, या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि या राज्याचा शिक्षण मंत्री दादा भुसे व पंकज भुई राज्यमंत्री हे काय करतात? साहेब लक्षात घ्या, जो पेपर फुटलेला आहे तो कुठून फुटलेला आहे? ठाण्यातून फुटलेला आहे। ठाणे जिल्हा जो एकनाथभाई शिंदे म्हणतात आणि त्याचा शिक्षण मंत्री आहे ज्या पक्षाचा, तिथून फुटतात। म्हणजे हे सरकारला पेपर फोडायचे, एमपीएससीचे फोडायचे, नीटचे फोडायचे, सीएटीचे फोडायचे, म्हणजे ह्याच्यातून जो भ्रष्टाचारातून जो पैसा येतो, हा पैसा आमदार फोडाला, खासदार फोडाला, नगरसेवक फोडाला वापरता तुम्ही। म्हणजे तुम्हाला जनतेच्या, शेतकऱ्याचा, तरुणांचा काहीच नाही आहे। या देशातील तरुण भरकटलेला आहे। म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं यांना मी एक आवाहन केलं, जनतेच्या, तरुणांच्या वतीनं, की तुम्ही आमदार फोडत जावा, तुम्ही खासदार फोडत जावा, तुम्ही नगरसेवक फोडत जावा, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य फोडत जावा, तुम्ही नीटचा पेपर फोडा, तुम्ही सेटचा पेपर फोडा, तुम्ही एमबीबीएसचे पेपर फोडा, तुम्ही जनतेच्या जे महाराष्ट्रातील जे तरुण युवक आहेत यांच्या माथ्यावर जे पेपर सर्व फोडीचं जे राजकारण करणार आहेत। आता मला एक सांगा, हे पेपर फोडत असताना सुद्धा हे भारतीय जनता पार्टी स्वतःला हिंदुत्वाचा, प्रभू श्रीरामाचा दावा करतात। आणि बघा, अयोध्येच्या राम मंदिराची सुद्धा दहनपेटी फोडली। हे फोडाफोडीचं सरकार आहे। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं यांच्या माती
आम्ही अंडी फोडत आंदोलन केले, तसं काही निषेध म्हणून आम्ही त्याच्या माते अंडी फोडलेले.